आता मी जे वाचायलो त्याच्या प्रत्येक शब्दात तुम्हाला बोट ठेवायचं. वन थिंग अँड ए टाइम दिसतं का तुम्हाला? हो सर. त्याच्या बोललेला बघा, वाचा तुम्ही वाचा. विसरले का पाहू? वाचा. रिसीट का? SCIT शब्द कोणता आहे? SIDE म्हणजे काय? रिसाइट. ज्यावेळेस आरी समोर येते, आरी म्हणायचं, बी याला बी म्हणायचं, म्हणजे काय? रिसाइट. रिसाइट म्हणजे काय? रिसाइट म्हणजे ध्यानात ठेवा, रिसाइट म्हणजे एखादी गोष्ट पाठ करणे. सृष्टी रिसाइट म्हणजे काय? एखादी गोष्ट पाठ करणे. रिसाइट पोयम. पोयम म्हणजे काय? कविता. मग वाचायचा अर्थ काय? लिसन म्हणजे ऐका, रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा, लर्न म्हणजे शिका, अँड रिसाइट आणि पाठ करा द पोएम. कवितेला त्या पाठ करा, म्हणजे मी म्हणतो ते ऐका, त्याला मोठ्याने तुम्ही वाचा माझ्यासोबत, नंतर त्याला काय करायचं? शिकायचं, त्याला पाठ करायचं. आलं लक्षात? आता आपण ही कविता काय करूया? वाचूया. तुम्हाला वाचत असताना जे शब्द तुम्हाला मुळात येत नाही त्याच्याकडे आनंदाने इमानदारीने करायचे. ते जे तुम्हाला नंतर सांगायचं, म्हणजे तुम्हाला एक शब्द त्याचे प्रोनाउन्सिएशन सांगणार. शब्द आहेत या पुस्तकात अंडरलाइन करा. आता वाचा माझ्या पाठीमागं. वर्क while you work. Work while you work. Play while you play. To be useful. And happy. That is the way. To be useful and happy. That is the way. All that you do. Do with your mind. All that you do. Do with your mind. Things done by halves. Things done by halves are never done right. One thing at a time. And that done well. Is a very good rule. As many can tell. Moment should never be dribbled away. So work while you work. And play while you play. बघा याच्यामध्ये पहिली ओळ महत्वाची आहे. वर्क while you work. हा WHIL while शब्द आहे. WHILE हा शब्द आहे while. while म्हणजे काय? जेव्हा. while म्हणजे काय? वर्क म्हणजे काय? वर्क म्हणजे काम. वर्क साठी तीन शब्द आहेत. एक पहिला शब्द आहे वर्क, WRK वर्क म्हणजे काम. नंतर शब्द आहे वर्ड, WARD वर्ड म्हणजे काय रे? शब्द. आणि WORLD वर्ड म्हणजे काय? जग, विश्व. इथे शब्द कोणता आहे? वर्क. वर्क म्हणजे काम. वर्क while you work म्हणजे जेव्हा तुम्ही काम करायले तेव्हा तुम्ही काम करा. वर्क while you work म्हणजे जेव्हा तुम्ही काम करायले तेव्हा तुम्ही काम करा. आपण अभ्यासाच्या बाबतीत म्हणू शकतो स्टडी while you study. अभ्यास करताना अभ्यासच करा. तुम्ही काय करता? अभ्यास करताना गप्पा करता, ठीक नाही? मग काय म्हणतात तुम्ही? स्टडी while you whisper म्हणजे तुम्ही बोलता थोडं त्याला विस्पर म्हणतात. किंवा स्टडी while you talking, किंवा तुम्ही अभ्यास करताना बोलता. तसं नाही करायचं. वर्क while you work, प्ले while you play. जेव्हा खेळायचं आहे तेव्हा खेळायचं. अशी ही कविता आहे. याचं फक्त सध्या आपण काय बघितलं, याचं फक्त वाचन कसं आहे ते पाहिलं आणि याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे पाहिलं.
या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचा आहे. याचं स्पष्टीकरण जायची आपल्याला गरज नाही, पण आपण जाऊया. स्पष्टीकरण आपण समजून घेऊया याचं उद्याच्या पिरियड मध्ये. पण याच्यामध्ये तुम्हाला कुठला शब्द आवड वाटला ते मला सांगा, ते मी लिहून ठेवतो. मला वाटतं याच्यामधला हाऊस नावाचा शब्द आवड आहे. HALPS हा हाऊस नावाचा हाऊस. त्याच्यानंतर शब्द आहे दुसरा शब्द बघा ट्रिपल. ट्रिपल नावाचा शब्द आहे. ट्रिपल हा शब्द आहे. त्याच्यानंतर आणखी कोणता शब्द आहे? त्याच्यानंतर मोमेंट सोपा आहे. माइंड सोपा आहे का? माइंड MIND माइंड. तुम्हाला जीएसटी चं सांगितलं तुम्ही, ज्या जीएसटी शब्द दिसते त्या जीएसटी ला टर्म म्हणायचं. काय म्हणायचं? टर्म. आणि MI म्हणजे ते माइंड झालं याच्या सारखं. शब्द काय झाला? माइंड. नंतर कोणता शब्द आहे का? शूर. तो सोपा आहे. एवढेच शब्द आहेत. तुम्हाला घरी गेल्यानंतर कविता लिहून घ्यायची आहे आणि याला पहिलं कमीत कमी पहिले 4 वेळ पाठ करा. हे सहज शक्य आहे. अवघड आहे का? वर्क while you work, play while you play. To be useful and happy. To be useful and happy, that is the way. To be useful and happy, that is the way. इतकं पाठ करा. बाकीची एवढी कविता 2 वेळा द्या. या व्यतिरिक्त हे शब्द लिहून घ्या. दुसरं काय करायचं?